नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. विरोधक एखाद्या गोष्टीतून धडा घेतील ही काही शक्यता नाही. कालच जे आणि जशा पद्धतीनं निकाल लागले, खरं तर त्याच्यामधून काही एक धडा किंवा खरं तर निकालाची वाट पाहायची गरज नव्हती. ज्या पद्धतीचं सगळं प्रचार अभियान भारतीय जनता पक्षाकडून राबवलं गेलं आणि अतिशय बरोबर धोरणात्मक पातळीवरती जे 2 राज्यांमध्ये सत्ता मिळू शकते त्याच्यावरती पूर्ण लक्ष केंद्रित करून असं तर त्यांनी येणारच होतं. सगळे एक्झिट पोल सांगत होते. पण पश्चिम बंगालमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात अगदी मायक्रो प्लॅनिंग ज्याला म्हणतात, बारीक सारीक गोष्टीचं नियोजन करून अतिशय व्यवस्थित सगळं प्रचार अभियान राबवलं गेलं. तमिळनाडूमध्ये आपल्या आवाक्यातलं हा सगळं म्हणजे जनमत नाही हे दिसल्याच्या नंतर मोजक्या जागा लढून बहुतांश जागा AIADMKला देऊन टाकल्या आणि के विजयन यांना अप्रत्यक्षरित्या मदत केली. मला हे यासाठी सांगायचं आहे, आज पंजाबमधला जो प्रकार पुढे आलेला आहे, भगवंत सिंग मान तिथले मुख्यमंत्री आणि त्यांनी विधिमंडळामध्ये दारूच्या नशेत भाषण केलं असा जो आरोप होतो आहे, त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहे, तुम्ही पण बघू शकता. वेगळं सांगायची काही गरज नाही. पंजाबमध्ये पुढच्या वर्षी निवडणूक आहेत, उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक आहे. विरोधकांचं काय होऊन बसलेलं आहे माहिती आहे का, की ते अशा 199 चुका करून ठेवतात आणि एक शेवटचं फक्त निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्ये काहीतरी कमी जास्त होतं आणि त्याच्यावरती सगळे जातात. प्रत्यक्षामध्ये त्यांचे 99 पाप आधीच झालेले आहेत सगळे. एक 100रावं फक्त घाव शेवटचा पडतो आणि त्याच्यातून तुकडा पडतो, म्हणजे त्या घावामुळे तुकडा पडलेला नसतो. ममता दीदींचा पराभव या 15 दिवसामध्ये भाजपने प्रचार करून घडून आणलेला नाहीये. गेली 5 वर्ष सातत्यानं पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण होतं, निवडणुकीच्या नंतर भयानक भ्रष्टाचार झालेला होता. RG कार महिला अत्याचार सगळं प्रकरण, बाकीचे सगळं संदेश खाली, तुम्ही विचारूच नका, एक ना एक. त्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला मग ते शेवटचं कोणीतरी शेवटचा जो घाव घालतो बळकटपणे आणि त्याच्यातून तो तुकडा पडलेला दिसतो. आत्ता पंजाबमध्ये भगवंत सिंग मान यांनी किंवा आम आदमी पक्षाला ही संधी होती दिल्लीतलं सरकार गेल्याच्या नंतर. आधीचं तर म्हणतच नाही. एकमेव राज्य आपल्या हातामध्ये आहे. आपण भले स्वतःला राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष म्हणून घेऊ, पण प्रत्यक्षामध्ये आपण अगदी छोटेसे प्रादेशिकच पातळीवरती उरलेलो आहोत. आधी दिल्ली होतं आणि आता पंजाब आहे. मग अशा वेळी त्या ठिकाणचा कारभार तरी तुम्हाला नीट चालवून प्रत्यक्ष एक आदर्श समोर ठेवायचा होता. विरोधकांची आमची तक्रार काय माहिती आहे का, की आता जे हे प्रकरण भयानक घडलेलं आहे, तुम्हाला इतके सारासार विवेक नाही, इतकी तुम्हाला नैतिकता उरलेली नाहीये. एकच राज्य तुमच्या हातामध्ये, त्या ठिकाणी किमान बरं फार काही चांगला कारभार करता येतो की नाही पुढची गोष्ट. तुम्ही निदान अशा पद्धतीचं दारू घेऊन नशेबाजपणे तुम्ही धिंगाणा घालणार असाल तर लोकांच्या मनामध्ये काय प्रतिक्रिया उमटेल. एक थेरी मी वेगळी अशी नेहमी मांडत आलेलो की एखाद्या पक्षाचे कट्टर भक्त असतात आणि कट्टर विरोधक असतात. त्याच्यातले जे भक्त असतात त्यांना काही बोलायची गरज नाही, कुठल्या परिस्थितीत ते त्या पक्षाला मतदान करतील. आणि विरोधक असे तुम्ही काही केलं तरी ते ऐकणारच नाहीत, चांगलं केलं तरी तुमच्याकडे येणार नाहीये. अशा वेळी काठावरचं जे बहुमत असतं, प्रचंड मोठी लोकसंख्या ही काठावरती असते, मतदार. ते वेळेवरती तुमचं सगळं एकूण वर्तन पाहून निर्णय घेतात की तुम्हाला मत द्यायचं का दुसऱ्या कोणाला द्यायचं. ते काही त्याला कमिटेड नसतात. अशा वेळी तुमची ही जबाबदारी असते की किमान हा काठावरचा जो मतदार आहे तो आपल्यापासून दूर जाऊ नये. तुमचा मतदार तुमच्याकडेच आहे. तुम्ही दारू पिऊन धिंगाणा घातले तरी तो तुम्हाला मतदान करेल. पण दुसरा जो मतदार आहे काठावरचा, त्याला जर हे चित्र दिसलं की आधीच ज्या पद्धतीने तुरुंगात गेल्याच्या नंतर सुद्धा अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपद सोडलेलं नव्हतं आणि आधी मोठ्या मोठ्या गप्पा अशा केल्या होत्या की नुसती शंका जरी घेतली तरी पहिले आम्ही राजीनामा कसा त्याचा घेऊत म्हणून. पोराबाळाची शपथ घेतली होती, मी काय म्हणते राजकारणात येणार नाही म्हणून, किंवा वॅगनारमध्ये कसं फिरेल, सगळ्या गोष्टीच्या उलट्या करून दाखवल्या त्यांनी. मग हे तुमचा, परत मी सांगतो की तुमचा कट्टर मतदार तुमच्यावर नाराज आहे की नाही हे मी शोधतही बसत नाही. पण काठावरचा मात्र मतदार असा असतो की जो त्याला जेव्हा संधी मिळेल तेव्हा तातडीनं दुसरा पर्याय स्वीकारतो. तमिळनाडूचं परत मी उदाहरण ह्या दृष्टीनं पण सांगतो. कालच्या व्हिडिओत मी सांगितलेलं होतं, त्याला DMK नको होता आणि AIADMK बद्दल फारशी आत्मीयता नव्हती, तरी त्यांना मोठी मदत दिलेली आहे. ह्या सगळ्यातून के विजयन आणि त्यांच्या पक्षाला मोठ्या प्रमाणात लोकांनी डोक्यावर घेतलं. त्याचं काय कारण आहे? लोकांना जे काठावरचे लोक होते त्यांना जेव्हा पर्याय पाहिजे असतो, जेव्हा समोरचा एक पर्याय दिसत नाही तेव्हा ते दुसरा पर्याय निवडतात.
त्यांना एक त्यातल्या त्यात पर्याय की विजयनसारखा दिसला की एकूण पूर्णपणे फ्रेश नवीन चेहरा आहे, आपण ह्याच्याकडे आशेनं बघू शकतो. हीच गोष्ट NT रामारावांच्या बाबतीत 83 मध्ये घडलेली होती. आणि मग त्या तेलुगू राजकारण कसं सगळं बदलून गेलं तुम्ही समजू शकता. जगनमोहन रेड्डीला तरी असं म्हणता येतं की राजशेखर रेड्डी त्यांच्या वडिलाचं त्याच्या पाठीमागं सगळे पुण्याई तरी होते. स्वतः आम आदमी पक्षाचे केजरीवालांच्या बाबतीत हेच होतं ना. भ्रष्टाचाराच्या विरोधातलं आंदोलन तुम्ही उभं केलेलं होतं आणि ते सगळं लोकांना ते समाज समोर दिसलं आणि तेव्हाची काँग्रेस आणि तेव्हाचा भाजप बाजूला ठेवून हा नवीन पर्याय सापडला होता, म्हणून लोक तुमच्याकडे गेलेले होते. तेव्हा पंजाबमध्ये आज उलट केजरीवाल यांच्या पक्षाला पर्याय म्हणून जेव्हा बघितलं आणि सत्तेवरती पंजाब्यांनी दिलं, आता हे जर त्यांचा मुख्यमंत्री अशा पद्धतीने नशेत बुडालेला जर विधिमंडळामध्ये उभं राहून बोलणार असेल तर त्याची एक प्रतिक्रिया अशा एका वर्गामध्ये उमटू शकते की जो काही त्यांच्याशी बांधील नाहीये, कमिटेड नाहीये, पण त्याला व्यावहारिक पातळीवरती विचार करून हे बरे वाटले, उद्या ते दुसरा पर्याय निवडतील. जर त्यांना त्या ठिकाणचं भाजप फारसं त्याचं काय म्हणता येईल त्यांना अपील झालं नाही भाजपचं, जसं तामिळनाडूमध्ये पण झालं नाही, तर ते परत काँग्रेसला निवडतील. केरळमध्ये डाव्यांना बाजूला करून परत एकदा काँग्रेसला आणून बसवलं नाही ह्याच लोकांनी. भले काँग्रेसचं नेतृत्व उरलेल्या भारतामध्ये किती नालायकपणा करो, पण प्रत्यक्ष केरळमध्ये डाव्यांना पर्याय म्हणून काँग्रेसलाच परत आणून दाखवलं. उद्या शक्यता आहे पंजाबमध्ये सुद्धा, मी भाजपचा विचार तिथं या ठिकाणी करत नाही की अजून काही तसं फारसं समोर आलेलं नाही, अकाली दलाचाही मुद्दा नाही, पण जर ह्या आम आदमी पक्षानं ही आहे ती संधी गमावली, अजून वर्ष आहे तिथल्या निवडणुकांना 10-1 महिन्यात काहीतरी, जर यांनी यांचा कारभार बदलला नाही, जर हे सुधारले नाही, तर सगळ्या देशभराचा निकाल असं सांगतात की लोकांना पर्याय पाहिजे असतो, अशा वेळी ते पर्याय निवडतात. संपूर्ण भारतातून काँग्रेसला उखडून टाकत असताना सुद्धा केरळमध्ये ते परत निवडून देतात, कारण की त्यांना दुसरा कुठला सक्षम पर्याय तिथे दिसला नाही. हे जर पंजाबमध्ये समजून घेतलं गेलं नाही, पुढच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाची वाट लागली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. अजून एक मुद्दा असा आहे की राजकीय पक्षांना हा जो एक विशिष्ट माज आलेला आहे की आपल्याशिवाय हे नाही तर तो. उसंतवाणी विधिमंडळात सोमरसपान सांगा अपमान कुणाचा, आपली माणसे लिब्रांडू जाणती नशेची कोणती पद्धतही, लोकशाहीतले पेगवंतमान सारासार भान सुटलेले, झाडून टाकला अवघा विवेक अनैतिक फेक कामायसे, पंजाब विकास हरवली किल्ली जशी होती दिल्ली नासवली, राज्यसभेमध्ये जशी झाली फूट प्रश्न तोच कुट पंजाबात, कांत सत्ता माज त्याची चढे नशा, आपलीच आशा मावळली आपलीच आशा मावळली. परत एकदा मी तामिळनाडूचं उदाहरण देतो की तुम्ही लोकांना गृहीत धरू नका. लोकांना पटलेला तिसरा सुद्धा पर्याय लोक इतक्या स्पष्टपणे समोर आणून ठेवतात, तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही असं. पंजाबमधली जी धोरणं भारतीय जनता पक्षाची सुद्धा चुकलेली आहेत ती त्यांना दुरुस्त करून घ्यावी लागतील, तरच त्यांना ते लोक स्वीकारतील. पंजाबचे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी जो आपल्या संविधानिक चौकटीचा अपमान केलेला आहे, अतिशय अनैतिक वर्तन केलेले, त्यांचा तर निषेध आहेच. पण हे जे ढोंगी पक्ष आहे ज्याला दिल्लीतून लोकांनी संपवलं, पंजाबमधूनही संपवलं, तर आश्चर्य वाटून घेऊ नका. आणि ही मी आत्ताच सांगून ठेवते 10 महिने 11 महिने आधीच. परत पुन्हा त्या निवडणुकीच्या काळात निकाल यांच्या विरोधात गेले तर हे बोंबलतात. भाजप कसं ED आणि CBI आणि बाकीचे सगळे EC सगळं मॅनेज करतो, काही गरज नाही ना. तुम्ही स्वतः एका अर्थाने तुमची कबर खोदून ठेवलेली आहे. बघूयात, तिथल्या निवडणुका फार दूर नाहीत, वर्षभरात त्याही निवडणुका आहेत. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक